एक असं आहे की एकदम आता 2 दिवसावरती आले मतदान, त्यावेळेला आकडेवारीचं भाकीत करणं योग्य राहणार नाही. पण एक स्पष्ट करतो, अधोरेखित करतो, सुरुवातीच्या कालावधीमधल्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाला. जे म्हटलं जात होतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळते. बघूया ना आता काय. 16 तारखेला आज तारीख आहे, 13 3 दिवसाचा अवधी आहे, 72 आवर्स, फक्त 72 तास. सुप्रियाताई ज्येष्ठ आहेत, संसदपटू आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पुण्यातला अनुभव माझ्यापेक्षा खूप अधिक आहे. त्यामुळे शेवटी त्या म्हणाले असतील ते योग्य आहे. काय पिंपरीत नाही, मला असं ना असं कसं म्हणा. मी म्हणालो ना, त्यांनी सुप्रियाताई काय म्हटल्या त्याच्यावरती मला मत विचारलं. त्या काय म्हटल्या त्याच्यावरती माझ्या पक्षासाठी अनुकूल म्हटले असतील तर मी स्वागतच करणार ना. एक भाग नक्की आहे की शेवटी त्या विचाराच्या पास आल्यावर जरूर राज्यपालांची आमच्याशी चर्चा त्या ठिकाणी होईल. असं आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने स्पेक्युलेशन करत असतो. मला अनुकूल किंवा प्रतिकूल असण्याचं कारणच काय. एक कोणा गटाकडून असं त्यांच्यापैकी कोणी बोलण्याचं माझ्या ऐकिवात नाही. एक भाग, आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला सत्तेमध्ये जाण्याचा, त्यामध्ये दादांच्या बरोबरीने मी, भुजबळसाहेब, प्रफुल्लबाईंची महत्वपूर्ण भूमिका होतीच. ते कोणाला नाकारता येणार नाही, कारण दिल्लीची चर्चा करण्यामध्ये आम्ही दोघे होतो, दादाही होते त्यावेळेला. स्वाभाविक आहे या सगळ्या नव्या रस्त्यामध्ये माझा किंवा प्रफुल्लबाईंचा रोल दादांच्या इन्व्हॉल्वमेंट मध्ये तितकाच राहिला. एक हाती प्रचार करत असताना लोकसभा मी लढलो, मला लोकसभा लढायची नव्हती, पण पक्षाने आदेश दिला मी लोकसभा लढली पाहिजे, मी लढलो, यशस्वी झालो. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं. 2 मुद्दे याच्याशी येतात की शेवटी विलिनीकरणाच्या बाबतीमधला निर्णय झाल्याच्या नंतर एनडीए मधला सहभागाचा निर्णय हा पुन्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा करावं लागेल. त्याच्यामुळे कदाचित असेल तर त्याला गती येईल पुढच्या कालावधीमध्ये, मला माहित नाही. तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे. एक असं आहे की एक बाब लक्षात घ्या, अनेक वेळेला निवडणूक पूर्व आपण वेगवेगळे लढत असतो, पण निवडणुकीच्या नंतर पोस्ट अलायन्स आणि प्री अलायन्स हे शब्दच का आले. हे शब्द त्याच्यासाठीच आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जे राजकीय दृष्ट्या शहराच्या विकासासाठी योग्य होईल तो निर्णय आम्ही नक्की करू त्यावेळेला. आज त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करण्याचं आवश्यकता नाही ना. काँग्रेस काय आरोप करते याच्यावरती फार मी लक्ष देऊ इच्छित नाही, कारण काँग्रेस हा देशात, राज्यात, पुण्यात पूर्णपणाने शक्तीन झाले. पक्ष संपत नाही कधी, काँग्रेसचा विचारही संपणार नाही. काँग्रेसची जे पाठबळ होतं ते पाठबळ खूप कमी झालं. आता एकेकाळी काँग्रेसचं स्वतःच्या चिन्हावरती काँग्रेस बहुमतात पुणे शहरात यायची, आता उमेदवार मिळायला वाताच झाली. त्याच्यामुळे ज्या पक्षाचं नेतृत्व इतकं दिशाहीन आहे त्यांनी टीका करणं फक्त टीका करण्यासाठी, अस्तित्वासाठी टीका आहे. कुठेतरी आम्ही आहोत शहरात हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली, मग ठळकपणाने बॅनर लाईन होते, याच्यापेक्षा काय फार त्याच्यात अर्थ असं मी मानत